बऱ्याच दिवसानंतर कविताने आपल्या घरी फोन केला होता. अगोदर बाबा बोलले, त्यानंतर आईसोबत कविता बोलू लागली. आईसोबत बोलत असताना घराची विचारपूस करू लागली. तर आई म्हणाली, इकडे सर्व ठीक आहे, तू कशी आहे आणि तुझ्या सासरचे कसे आहे? तर कविता म्हणाली, माझ्याकडे सर्व आनंदात सुरू आहे. काही दिवसांसाठी नवरा बाहेर कामासाठी गेले आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मी तुझ्याकडे यावे. त्यांचे बराच वेळ बोलणे चालले, पण आईच्या बोलण्यावरून कविताला समजून आले की घरी काहीतरी अडचण आहे, पण आई मला सांगत नाही. आता कविताच्या मनात सुद्धा त्याच गोष्टी सुरू होत्या आणि बरेच दिवस झाले ती आईकडे सुद्धा गेली नव्हती. त्यामुळे तिला घरच्यांची आठवण आली होती. दुसऱ्या दिवशी तिने जाण्याची तयारी केली आणि कविता आपल्या घरच्यासाठी निघाली. घरी गेल्यानंतर सर्वांना आनंद झाला, पण ती न सांगता आल्यामुळे थोडे आश्चर्यसुद्धा वाटले. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. कविताने बाबांना विचारले तर कविताची आई म्हणाली की ते आपल्या खोलीत आराम करत आहे. जेव्हा ती खोलीत गेली तर बाबा आराम करत होते, पण बाबाकडे बघून असे वाटत होते की त्यांची तब्येत खराब आहे. त्यानंतर कविता बाबांसोबत बोलू लागली आणि समजले की बरेच दिवसापासून बाबांना बरे नाही. कविता म्हणाली की तुमची तब्येत खराब असून तुम्ही मला सांगितले नाही. तर बाबा म्हणाले, उगाच तुला त्रास नको व्हायला म्हणून आम्ही सांगितले नाही, आणि आता आम्ही म्हातारे झालो आहोत म्हणून हे तर चालणारच. पण कविताला समजून आले होते की बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. संध्याकाळी जेव्हा कविताची लहान बहीण आली तेव्हा तिला विचारले तर लहान बहीण म्हणाली, घरात काही दिवसापासून अडचण सुरू आहे, कारण बरेच दिवस झाले बाबांची तब्येत खराब आहे, त्यामुळे त्यांच्या तब्येतीला पैसा लागतो आणि मला सुद्धा शिक्षणाला फार पैसा लागला आहे. तसेच आईची सुद्धा तब्येत खराब होती, त्यामुळे घरात अनेक गोष्टींची टंचाई भासत आहे. तर कविता म्हणाली, तू या गोष्टी मला का बरं नाही सांगितल्या? तर कविताची लहान बहीण म्हणाली, उगाच तुला त्रास नको व्हायला म्हणून आईबाबांनी तुला सांगितले नाही. कविता म्हणाली, यात त्रास कसला? मी पण याच घरची मुलगी आहे. माझे लग्न झाले तर काय झाले, आता पण माझा हक्क आहे. त्या दिवशी कविताच्या लहान बहिणीने बऱ्याच गोष्टी आपल्या मोठ्या बहिणीला सांगितल्या, पण आपली मुलगी घरी आल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती आणि त्या रात्री त्यांच्या फार गप्पा चालल्या. दुसऱ्या दिवशी कविता आपल्या लहान बहिणीला घेऊन मार्केटमध्ये गेली आणि घरी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू आणल्या. जेव्हा त्या वस्तू ती घेऊन आली तिचे आईबाबा बघतच होते. कविता आईला म्हणाली की तू मला आधी ज्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. तसेच बाबांच्या हातात काही पैसे दिले आणि म्हणाली, हे पैसे तुमच्याकडे असू द्या, तुमच्या कामात येतील आणि यानंतर काही गरज पडली तर मला फोन करा. त्या दिवशी कविताच्या आईने कविताच्या आवडत्या वस्तू जेवणामध्ये बनवल्या. त्या दिवशी सर्व कुटुंबाने सोबत जेवण केले. त्या रात्री कविताची आई म्हणाली की बरे झाले तू आली, तर मला तुझी फार आठवण येत होती, पण मी जर तुला फोन केला असता आणि तुला घरच्या गोष्टी माहीत झाल्या असत्या तर उगाच तुला त्रास झाला असता, म्हणून मी तुला फोन केला नाही. तर कविता म्हणाली, आई मी तुझे घर सोडले आहे पण तुम्हाला सोडले नाही, कारण आता सुद्धा माझा तेवढाच हक्क आहे या घरात जेवढा अगोदर होता. म्हणून तू मला परकी समजू नको आणि मला कधीही काही लागले तर फोन कर. मुलीच्या या गोष्टी ऐकून तर कविताच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. त्या रात्री मायलेकीने बऱ्याच गोष्टी केल्या. कविता तिथे काही दिवस राहिली. ते दिवस फार आनंदाचे गेले. जाताना ती आपल्या लहान बहिणीला म्हणाली की आता कधीही काही अडचण असली तर तू मला फोन कर, कारण आईबाबांनी आपल्यासाठी फार कष्ट केले आहे. जेव्हा बाबा नोकरीवर होते तेव्हा ते मला कसलीच कमी करत नव्हते. त्यांनी मला चांगले शिक्षण दिले, तसेच मला कुठल्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हते. पण आता ते म्हातारे झाले आहे, म्हणून आपले सुद्धा कर्तव्य आहे की संकटाच्या वेळी त्यांची साथ देणे. जाताना कविताच्या डोळ्यात पाणी होते, तसेच तिच्या आईबाबांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते. पण आता कविता नेहमी आपल्या आईबाबांना फोन करत असते आणि आता कविताची लहान बहीण सुद्धा जॉबला लागली आहे, त्यामुळे घरचे वातावरण आनंदात सुरू आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.